वेदताई मुंडे यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत करावं. या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या भगिनी आयोजित केलेल्या या सभेला मंचावर उपस्थित चरणदासजी इंगोले ज्येष्ठ नेते, जयंतरावजी देहनकर प्रदेश सचिव भाजपा, विधानसभाचे संयोजक हरिश्चंद्रजी खंडाळकर, विधानसभेचे प्रमुख रावसाहेबजी रोडे, राजेश पाठक, पुरुषोत्तम बनसोड, जयदीप सानप, बच्चूभाऊ ठाकूर राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष, प्रशांत मून रिपाईचे अध्यक्ष, अनिताताई तिकिले महिला आघाडी भाजपा, सुरेखाताई शिंदे आणि आमचे मध्य प्रदेश वर्ण आणि गुजरात वर्ण खास या निवडणुकीसाठी आवर्जून इथे आलेले आमचे ऑब्झर्वर सर्व आणि मोठ्या संख्येने जणू काही चांदणे पडले असे इथे जमा झालेले सर्व शेतकरी बांधव, वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माझ्या माता भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनंती करते, महायुतीचे उमेदवार प्रताप अडसट यांना येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड मतांनी आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन विधानसभेवर पाठवा. मी लोकांना एकच प्रश्न विचारते की देशामध्ये हॅट्रिक करणारं सरकार कुणाचं आहे? सांगा. मोदीजींचं आणि भाजपचं आहे. या देशामध्ये जर मोदीजींचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड विकासाची गती मिळवून देण्यासाठी आपल्याला कुणाचं सरकार देण्याची गरज आहे? महायुतीचं सरकार देण्याची गरज आहे. बरं, सरकार द्यायचं म्हणजे नुसती मतं मागायला आम्ही गेलो, जाती आणि धर्माच्या नावावर लोकांना मताचं विभाजन करायला नाही आम्ही आलो ते मोदीजींनी जे संकल्प केलाय की या देशाला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा हा देश हा जगामध्ये एक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही, या संकल्पासाठी आम्ही आलेलो आहोत. आज 75 वर्ष झालेले आहेत आपल्याला स्वातंत्र्य होऊन. अटल बिहारी वाजपेयीचा काळ, मोदीजींचा काळ बघायचा, यांच्याच हातात सरकार होतं, पण यांना कधीही शेतकऱ्याची आठवण आली नाही, यांना कधीही गरिबाची आठवण आली नाही. आणि माय माऊलींनो, तुमची तर आलीच नाही. आता तर खूप तुमची मजा आहे. मजा आहे का नाही? किती आले अकाउंट मध्ये भाऊबीज? किती? 7.5. हे जास्त जोरात सांगायले. तुमचा डोळा आहे का तिकडं? अजिबात बघायचं नाही त्यांच्या अकाउंट कडा. तुम्ही जोरात सांगा त्यांना, हे पहा मी स्वतःच्या सख्या भावाची लाडकी असं नाही तर नाही, पण मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे असं जोरात ठासून सांगा. अरे मुख्यमंत्री लाडकी बहीण किती 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 ते प्रताप किती झाले तुमचे? 1,06,000 महिलांचं इथे नोंदणी झाली. 1,06,000 महिलांच्या अकाउंट मध्ये 7,500 रुपये गेले जवळपास. आता हे काय? हा सूर्य आणि हा चैत्रात असा आमचा विकास आहे. नुसते हवेमध्ये आम्ही मनोरे बांधले नाही, जे बोललं ते आम्ही करून दाखवलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये महिला आईचा बाहेरी जायचंय तर तिकिटाचे पैसे मागा वाटत नाही, तेही तुमचा प्रश्न सॉल्व्ह झालाय. हाफ तिकीट तुमचं झालंय आणि आता आमच्या जाहिरात मोफत प्रवास महिलांना देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतलेला. म्हणजे आता नवरा कधी म्हणेल चल तुझं तर काही तिकीट लागत नाही, नेतो तुला फिरायला, तुमची काय अडचण होणार नाही. त्याच्यामुळे ही अडचण आमच्या महिलांची सोडवण्याचं काम केलं. हे महाविकास आघाडीची लोक काय म्हणतात? अरे इलेक्शन समोर ठेवून यांनी योजना केल्या, इलेक्शन समोर ठेवून पैसे देत आहेत.
आणि तुम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना वाटलंय, हे वाटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना वाटलंय, हे वाटलंय अजितदादा आणि आमच्या देवेंद्र भाऊंना, हे वाटलंय यांना, कारण यांना वाटलं की महिलांची थोडी तरी एक चुटकी तरी आम्ही दुःख अडचण दूर करू शकतो. तुम्ही म्हणताल ताई महिलांचं झालं तर आमचं काय? तुम्ही माय माऊलीवर बोलायला बापड्यांवर का बोलणार? बोलणार आहे तुमच्यावर. तुमचं पण चांगलंच चाललंय. कृषी पंपाचं बिल किती आहे? किती आहे? 0. दाखवा बरं हातवर करून किती आहे? 0. मग समोरचे मत मागायला आल्यावर किती देणार? 0. त्यांना आम्ही तुमच्या कृषी पंपाचं वीज बिल 0 केलंय. भोपळा त्यांना पण द्या भोपळा. मग त्यांना म्हणा हमारे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? जे आहे ते आम्हाला कोण देतंय? आम्हाला आमचं महायुतीचं सरकार देतं. मग तुमचं काय काम आहे आमच्याकडे? आमच्या कृषी पंपाचं वीज बिल 0 करणाऱ्याला आम्ही आशीर्वाद देऊ आणि तुम्हाला 0 मत देऊ असं सांगा तोंडावर त्यांच्या. पुन्हा कृषी सन्मान योजना किती येतात वर्षाला? 12,000 येतात का नाही? आता तर 15 करणार आहेत आम्ही. मग यांच्यापेक्षा यांना 18 येते. थोडे येऊ द्या 2-3 हजार जास्त. तुम्हाला काय? त्यांना 18 तर तुम्हाला 15 आणि बाई माऊलीला तर आता 2100 करणार आहे. आता या योजना थांबणार नाही. तुमच्या योजनांना अजून बळकटीकरण करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करणार. नितीनजी गडकरींनी तर कमाल केली. या देशामधले लोक सगळे सांगतात, सगळ्या देशात मध्य प्रदेश की प्रभारी रह चुकी हूँ, सहप्रभारी नाही, प्रभारी नाही, सहप्रभारी. मी सगळ्या मध्य प्रदेशचा, राजस्थानचा, महाराष्ट्राचा सगळीकडे रस्तेच रस्ते. त्यांनी दिले नॅशनल हायवे, आपण दिले स्टेट हायवे. कामच झाले. मी मध्ये माझ्या आईला अष्टविनायकला घेऊन गेले. माझी आई म्हणली मी खूप वर्षापूर्वी आले होते, माझी हड्डी पसली झाली, आता माझ्या पोटचं पाणी पण नाही हल्लं. किती चांगले रस्ते केलेत. आमच्याकडे पद्धत आहे, सगळे वारीला जातात. तिकडे वारीला जाणाऱ्या लोकांचा रस्ता सुद्धा चांगला करून दिला. देवा धर्माची सोय, सगळ्या धर्मांची सगळ्या सामायिक करून सगळ्यांना विकास केला. खरं प्रताप तुमच्यावर डायरेक्ट काम मला जास्त करताच नाही आलं ना, कारण मी पडले तुम्ही निवडून आला. मला आता भानगडच नको, मी आमदार झाले. तुम्ही माझे मतदार होतात वाटतं. मी आमदारांचे आमदार झाले. आता खासदार व्हायला गेले होते पण थोडक्यात गडबड झाली. आता मी आमदारांचे आमदार झाले. मी ग्रामविकास मंत्री असताना या भागामध्ये खूप विकास केला. तीर्थक्षेत्र विकास केला, ग्रामपंचायत कार्यालय दिले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली. जे या भागामध्ये रस्ते केले ते सगळे आपण गरीब माणसांना, सामान्य माणसाला, शेतकऱ्याला जोडण्यासाठी केले. त्यांच्या पिकाला भाव मिळावा, त्यांचं पीक बाजारपेठेत लवकर जावं याच्यासाठी कामं केली. 2.5 वर्ष झाले महायुतीचं डबल इंजिनचं सरकार खूप चांगलं काम करत आहे. मग सगळं चांगलं करत असताना तुम्ही चांगलं आमच्या प्रताप अडसरला का नाही करणार? आमच्या प्रताप अडसरला तुम्ही भरभरून मतं का नाही देणार? या भागामध्ये नामनगाव रेल्वेची सभा ही आपली पारंपरिक सभा आहे. काय प्रताप? कधीच मुंडे साहेब इथं नाही आले असं अरुण भाऊंसाठी असं कधीच झालं नाही. आणि तेच नातं पकडून मी माझ्या भावासाठी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करण्यासाठी आलेली आहे. काम चांगलं करणाऱ्या सज्जन माणसाच्या मागं आपली शक्ती आपण नाही उभी केली तर परत आपल्याला ती वेळ येते. एकदा गडी गेली की पिढी जाते. विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे, त्या माझ्या भावाच्या पाठीमागे एक मत तुम्ही मोजून द्या आणि त्याच्या विजय गुलालसाठी